प्रकृती बिघडून युवकाचा मृत्यू, पोलिसांविरोधात जमाव रस्त्यावर। आर्णीत जनक्षोभ, सीआयडी सह वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल। अवैध दारू गुत्त्यांवर कारवाईसाठी आर्णी पोलिसांचे पथक अंतरगाव इथं दाखल झाले। त्यांनी बुधवारी सायंकाळी एका युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली। तिथंच त्याची प्रकृती खालावली। त्यानंतर तो मित्राच्या मदतीने रुग्णालयात पोहोचला। आर्णी येथून त्याला यवतमाळात रेफर करण्यात आली, मात्र जवळा गावाजवळ त्याची प्रकृती आणखी खालावली। रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती आर्णी शहरात पोहोचताच पोलिसांविरोधात मोठा जमाव रस्त्यावर उतरला। मुख्य मार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली। तातडीनं जादाची पोलीस कुमक आर्णी शहरात पोहोचली। मांगीलाल रतन जाधव, वय वर्ष 35, राहणार अंतरगाव, तालुका आर्णी, असं मृत युवकाचे नाव आहे। बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता आर्णी पोलीस ठाण्यातील शोध पथकाच्या 4 कर्मचाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले। अंतरगाव पासून काही अंतरावर त्याला घेऊन गेले। तिथं चौकशी सुरू असतानाच मांगीलालच्या छातीत दुखू लागलं। हे पाहून 4ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला। मांगीलालनं मित्र संतोष याला बोलावले आणि आर्णी येथील डॉक्टरांकडे गेला। मर्ग दाखल करून घटनेचा तपास। या प्रकरणात आर्णी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा तपास सुरू आहे। मांगीलालचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यासाठी यवतमाळात मृतदेह आणण्यात आलाय। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सीआयडीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी अंतरगाव इथं भेट दिली। त्या डॉक्टरांनी ईसीजी काढून मांगीलालला पुढील उपचारासाठी यवतमाळ इथं जाण्याचा सल्ला दिला। याकरता बाबूलाल जयस्वाल यांनी मांगीलालला वाहन व पैसे उपलब्ध करून दिले। तो यवतमाळकडे निघाला असताना जवळा गावाजवळ मांगीलालची प्रकृती खालावली। बेशुद्ध अवस्थेत त्याला परत आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिथं डॉक्टरांनी मांगीलालचा मृत्यू झाल्याचं घोषित केले। ही घटना अंतरगाव इथं माहीत पडताच संतप्त जमाव आर्णीत दाखल झाला। सीआयडी कडून चौकशी सुरू। सीआयडीच्या उपअधीक्षक वर्षा देशमुख यांच्याकडून या घटनेचा तपास केला जात आहे। गावातील नागरिकांचे जबाब नोंदवण्यात येत आहे। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण पुढे येईल, त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असं सीआयडी एसपी डॉक्टर पवन बनसोड यांनी लोकमतला सांगितलं। पोलिसांनी दडपशाही केल्यामुळेच मांगीलालचा मृत्यू झाला असा आरोप करत नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केलं। ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवारी रात्री 11 वाजता टायर जाळून कारवाईची मागणी केली। परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप द्वारवा, उपविभागीय अधिकारी रजनीकांत चिलुमुला, एलसीबीचे प्रमुख सतीश चौरे आर्णीत दाखल झाले। अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला। गुरुवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती। मृताच्या मागे पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। जनता टाइम्स, जटा टीव्ही चॅनलसाठी ज्ञानेश्वर दुर्गे, विदर्भ प्रमुख प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.